तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं जय महेश ऑटो मॉलमध्ये। तर मित्रांनो, काही कस्टमरचं जे जुळवणूक आहे आपल्यासोबतची ही खूप वर्षापूर्वीची आहे। जसं जय महेश ऑटो मॉल स्टार्ट झाला, जय महेश ऑटो मॉलची जशी स्टार्टिंग झाली तेव्हापासूनचा आपला मॉलचं जे कस्टमरचं काही जणांचा ऋणानुबंध जुळलेला आहे तो आहे। तर त्यातच एक आमचे सर आहेत बांगड सर, यांनी जे आहे जय महेश ऑटो मॉलसोबत आत्तापर्यंत गाड्यांची खरेदी वगैरे केलेली आहे आणि तिथूनच त्यांना ते मिळाले। सर, प्रथमतः आपण गाडी जय महेश ऑटो मॉलमधून कोणती खरेदी केली होती? 2017ला स्विफ्ट VDI शॉर्ट स्विफ्ट VDI। हां, शॉर्ट सर 2017 मध्ये शॉर्ट स्विफ्ट VDI आपण खरेदी केलेली होती। समजा संबंध आहेत जय महेश ऑटो मॉलसोबत, तर त्याच्यामध्ये तुम्हाला थोडं काही सांगू इच्छिता का? वाहन कसं होतं, म्हणजे वस्तू चांगली होती? नाही, एक नंबर जी वस्तू आम्हाला दिली ती एकदम चांगली होती। तिला म्हणजे मेंटेनन्स वगैरे बघायचं आम्हाला एकदम झिरो काम होतं। आणि जसे की प्रत्येक वस्तू जर समजा मेंटेनन्स फ्री जर भेटली तर सेकंडमध्ये ऑप्शन कधी बी जय महेशसाठी चांगला आहे आपल्याला। त्यानंतर सर आपण ती स्विफ्ट काही काळानंतर एक्सचेंज बी केली वाटतं पुन्हा जय महेश। सर तो व्यवहार एक थोडा एक्सप्लेन जर केला ना बेस्ट राहील, म्हणजे तुम्ही गाडी कशी घेतली होती नेमकं, कारण ती ऐकायसारखी गोष्ट आहे। घेतली म्हणजे काय आहे, ती सहज असंच फोनवर बोलणं झालं होतं। जय महेश ऑटो मॉलसोबत आपले खूप चांगले घनिष्ठ संबंध असल्यामुळं त्यांच्यासोबत बोलणं झालं होतं। महेश शेठ जे आहेत त्यांच्यासोबत पूर्ण बोलणं झालं तर सहज ते मग म्हणले की एक काम करा, मी गाडी पाठवूनच देतो म्हणून। म्हणजे त्यांनी मला डायरेक्ट गाडी ही आमच्या दारात पाठवून दिली आणि ही गाडी वापस घेऊन गेले। त्याचे व्यवहार आम्ही ते नंतर बघितलं आणि सगळ्या गोष्टी नाही एवढे त्यांच्यावर बी आता तेवढा भरोसा असल्यामुळं आम्ही बी म्हणजे बाकी क्युरीज वगैरे बघत बसलो नाही। आणि दुसरी गाडी जी ब्रेझा बी मला पाठवली ती पण एकदम मस्त आणि क्लास भेटली। धन्यवाद सर। सर जय महेश ऑटो मॉलबद्दल आपलं काय म्हणणं, क्युरीज किंवा काही ऑप्शन असतील किंवा काही आम्हाला सजेशन असतील तर एकदा? नाही, काहीच नाही सजेशन्स, फक्त असेच आम्हाला प्रोव्हाइड करीत राहा गाड्या चांगल्या कंडिशनवाल्या, जेणेकरून माझ्यासारखे जे कस्टमर हॅप्पी आहेत हे तुमचे अजून कस्टमर हॅप्पी होत राहो। नक्कीच सर, नक्कीच आपण त्या गोष्टीला 100% प्राधान्य देऊ आणि तुमच्यासारखे हॅप्पी कस्टमर जुळवण्याचा प्रयत्न करू। सर धन्यवाद वेळ दिल्याबद्दल, आम्ही धन्यवाद। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा। आपण काय रिव्ह्यू सिस्टीम जी चालू केलेली आहे, कस्टमरचं नेमकं गाड्याबद्दल म्हणणं काय, कस्टमरचं जय महेशबद्दल नेमकं म्हणणं काय। तर मित्रांनो, आपण हे सगळं जे देत आहोत हे प्रॉम्प्ट आहे कस्टमरला। काही वेळेस आम्ही अचानक न सांगताही जात आहोत, तर हे कस्टमरच्या ज्या गोष्टी आहेत त्या मनातून येतात। तर आपण अबूद साहेबांना गाडी दिलेली आहे जवळपास, आता सर किती दिवस झाले गाडी दिलेली तुम्हाला? 3 महिने व्हायले आता, जवळपास 3 महिन्याच्या आसपास झाला गाडी दिलेली आहे। हो, तर गाडी आम्ही 14 बलेनो दिलेली आहे आपण। तर सर गाडी कशी लागली तुम्हाला? गाडी चांगली लागली आम्हाला। गाडीबद्दल तुमचं काय म्हणणं वगैरे? काहीच नाही, गाडीबद्दल म्हणणं आमचं चांगलं एकदम ओके आहे। आमचा व्यवहार कसा झाला, आमच्या व्यवहाराबाबतीत एक थोडं 2 शब्द, तुमचा व्यवहार कसा झाला, काय झाला, तुम्ही मॉलला कसे आलात? व्यवहार बी चांगला आहे, व्यवहारामध्ये बी काही बदल नाही, आतापर्यंत चालू आहे ते सगळं चांगलं आहे। तुम्ही मॉलला रेफरन्सनं कसे आला होतात, म्हणजे आमच्या मॉलला तुम्हाला कोणी सांगितलं होतं वगैरे काय? मॉलला येण्याचं कारण असे की माझं गाव असल्यामुळं मला माहिती होतं की ह्या ठिकाणी गाड्या भेटतात चांगल्या, म्हणून मी त्या ठिकाणी येऊन गेलो। जय महेश मॉलला गाड्या भेटतात, तिथे आले होते। हो सर जय महेश बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सर्व्हिस, गाड्याची काय कमतरता, चांगलेपणा, ह्याच्याबद्दल थोडं? माझं तर म्हणणं आहे चांगलं, पण बाकीच्या लोकांचं बी किंवा महेश हे चांगलं आहे। इथून गाड्या खरेदी चांगल्या होत्या का, त्याच्यामुळं सगळ्याचं म्हणणं चांगलं आहे। गाडीबद्दल समजा कस्टमरचं म्हणणं चांगलं आहे। जय महेश ऑटो मॉलचं तुमची ही गाडी जी आहे, या गाडीचं सर ते तुमची जी ही गाडीचा व्यवहार झाला होता, व्यवहारामध्ये तुम्हाला ती समाधानी समजा गाडीत आहेत का तुम्ही? समाधानी आम्ही काय नाही, व्यवहार जे झाला त्याच्यामध्ये आम्ही समाधान आहे। गाडीमध्ये समजा गाडीमध्ये समाधान आहे, व्यवहारामध्ये समाधान आहे। काय गाडीला खर्च इतर काही इथून आल्यावर? आणि काही खर्च 1 रुपया लावलेला नाही, जशी आहे तशी क्वालिटी गाडी तुम्हाला भेटली इथून आल्याच्या नंतर। कस्टमरचा जेन्युइन रिव्ह्यू आहे की कस्टमर गाडी घेतल्याच्या नंतर आपण काय क्वालिटी देण्यामध्ये जास्त महत्त्व देतो आणि क्वालिटीचीच वस्तू त्यांना पण दिलेली आहे। याला बघितलं तर आता सध्या भरपूर समजा गाड्या आहेत सगळ्यांच्या मेंबरच्या वगैरे, आपण एखाद्याकडून कस्टमरकडून दुसऱ्याकडून बी जाणून घेऊ शकतो। तर साहेब धन्यवाद, वेळात वेळ काढून आलात, धन्यवाद तुमचा टाईम दिल्याबद्दल।